छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे नाथषष्ठी यात्रेचा उत्साह असतानाच एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। यात्रेनिमित्त सिल्लोड तालुक्यातील हळदा येथून आलेल्या दिंडीतील एका वारकऱ्याचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झालाय। बाबूराव रुद्राजी बगळे असे या 60 वर्षीय वारकऱ्याचे नाव असून अंघोळीसाठी नदी पात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली आहे। सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील श्री क्षेत्र मुक्ताई संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नाथषष्ठी निमित्त दिंडी काढण्यात आली होती। या दिंडीत परिसरातील शेकडो वारकरी मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते। दिंडी पैठणमध्ये गोदावरी नदीकाठी पोहोचल्यानंतर आज सकाळी वारकरी नित्यकर्माप्रमाणे अंघोळीसाठी नदी पात्रात गेले होते। यावेळी बाबूराव बगळे हे पोहण्यासाठी पात्रात उतरले, मात्र त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते क्षणार्धात प्रवाहासोबत बुडाले। बाबूराव बुडाल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। तातडीने अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली। या मोहिमेत विजय राठोड, केकान, सचिन शिंदे, अक्षय नागरे, राजू काटे, सुभाष निंबाळकर आणि वाहन चालक चंद्रसिंग गीते यांनी सहभाग घेत अथक परिश्रमानंतर बाबूराव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। अग्निशामक दलाने मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलाय। या घटनेमुळे हळदा गाव आणि सोबत आलेल्या वारकऱ्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे। नाथषष्ठीच्या पवित्र पर्वावर घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।